1200 दिवसात बांधलेले टायटॅनिक अवघ्या 2 तासात कसे बुडाले? 10 एप्रिल 1912 हा तो दिवस होता जेव्हा जगातील सर्वात मोठे आणि सर्वात महागडे जहाज टायटॅनिक आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाले होते. त्या दिवशी अटलांटिक महासागर खूप शांत होता आणि वादळाची अजिबात शक्यता नव्हती. 1500 प्रवासी आधी जहाजावर चढले होते आणि टायटॅनिकच्या पहिल्याच प्रवासाची सुरुवात पाहण्यासाठी लाखो लोक बंदरावर उभे होते. ना ते प्रवासी, ना निरोप देणारे लाखो लोक, ना टायटॅनिकचे कर्मचारी. कोणालाही माहीत नव्हते की लवकरच समुद्रात उतरणाऱ्या या जहाजाच्या बांधकामादरम्यान अशा 6 चुका झाल्या आहेत ज्यामुळे हे जहाज एका भीषण अपघाताला बळी पडणार आहे. नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, आज तुम्ही त्या काळातील सर्वात महागडे, सर्वात आलिशान आणि सर्वात वेगवान जहाज टायटॅनिकच्या त्या 6 चुकांबद्दल जाणून घेणार आहात. त्या जर झाल्या नसत्या तर कदाचित आज टायटॅनिक जगात त्याच्या अपघातामुळे नव्हे तर त्याच्या यशामुळे प्रसिद्ध असते. अखेर त्या कोणत्या 6 चुका होत्या ज्या 40 वर्षाचा अनुभव असलेल्या टायटॅनिकचे कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांच्याही लक्षात आल्या नाहीत. कॅप्टनचा 40 वर्षाचा अनुभव तर सोडाच, 107 जहाजे चालवण्याचा अनुभव असलेल्या आणि टायटॅनिक ऑपरेट करणाऱ्या व्हाईट स्टार लाईन या कंपनीच्याही या चुका लक्षात आल्या नाहीत. इतकेच नव्हे तर टायटॅनिकची निर्मिती करणाऱ्या हॉर्ले अँड वॉल्स या कंपनीच्याही या चुका लक्षात आल्या नाहीत, जिने टायटॅनिकच्या अगोदरही 500हून अधिक जहाजे बांधली होती. टायटॅनिकचे काम 1907 मध्ये सुरू झाले आणि जवळपास 3 वर्षांनंतर व 2000 कामगारांच्या अथक परिश्रमानंतर ते जहाज पूर्ण झाले. आता ते जहाज पूर्णपणे तयार होते, पण त्याच्या चाचणीचा टप्पा अजूनही बाकी होता. टायटॅनिकने पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यावर टायटॅनिकचे निर्माते निश्चित झाले. चाचणी यशस्वी झाल्यानंतर अनसिंकेबल टायटॅनिक या शीर्षकाखाली जगभरात विविध स्वरूपात त्याची जाहिरात करण्यात आली, ज्याचा अर्थ होता की एक असे जहाज जे कधीही बुडणार नाही. त्याचा पहिला प्रवास इंग्लंडमधील साऊथ हॅम्प्टन येथून सुरू होणार होता, ज्याची तारीख 10 एप्रिल 1912 होती आणि त्याचे डेस्टिनेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर होते. टायटॅनिकच्या इकॉनॉमिकमधून प्रवास करण्याचा खर्च $30 होता आणि फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याचा खर्च $150 होता, ज्याची आजच्या काळात किंमत ₹3,40,000 आहे. या मार्केटिंगमुळे सर्व तिकिटे हातोहात विकली गेली आणि अखेरीस तो दिवस आला जेव्हा टायटॅनिक आपला पहिला प्रवास सुरू करणार होता. दुपारी बरोबर 12 वाजता टायटॅनिकने आपला पहिला प्रवास सुरू केला आणि त्यासोबतच टायटॅनिकने केलेल्या चुका समोर येऊ लागल्या. कॅप्टन स्मिथ यांना अधिकाऱ्यांकडून एक अंतिम मुदत मिळाली होती की त्यांना कोणत्याही परिस्थितीत अवघ्या 7 दिवसात 17 एप्रिल पर्यंत न्यूयॉर्कला पोहोचायचे आहे. त्यामुळेच कॅप्टनने जहाजाचा वेग वाढवला. सुरुवातीपासूनच जहाजाचा वेग खूप जास्त ठेवण्यात आला होता आणि हीच टायटॅनिकची पहिली चूक होती. मालकाने कॅप्टन स्मिथला दिलेल्या सूचना आणि दबावामुळे त्याला शक्य तितक्या लवकर न्यूयॉर्कला पोहोचायचे होते, कारण हा टायटॅनिकचा पहिला प्रवास होता आणि जर तो न्यूयॉर्कला वेळेत पोहोचला नसता तर टायटॅनिकच्या प्रतिष्ठेला खूप मोठा धक्का बसला असता. जगात कोणतेही वाहन असो, यंत्र असो किंवा जहाज असो, त्याच्या अनेक कार्यपद्धती असतात, ज्यामध्ये वेग मर्यादा हा देखील एक भाग असतो आणि प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच हा भाग पाळला गेला नव्हता. थोड्याच वेळा जहाजाने साऊथ हॅम्प्टनच्या बंदराला इतके मागे सोडले होते की आता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत निळ्या समुद्राशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. दुसरी चूक, टायटॅनिकने प्रवास सुरू करून आता 3 दिवस उलटले होते. फ्रान्स आणि आयर्लंडमधील एक छोटासा थांबा वगळता टायटॅनिक गेल्या 72 तासापासून न्यूयॉर्कच्या दिशेने स्थिर गतीने प्रवास करत होता. ती 14 एप्रिल 1912 ची संध्याकाळ होती. समुद्रावर सर्वत्र शांतता आणि दाट धुके होते, ज्यामुळे बऱ्यापैकी दिसणेही कमी झाले होते. त्याच रात्री टायटॅनिकच्या काही तास पुढे असलेल्या दुसऱ्या एका परदेशी जहाजाच्या कप्तानाने समुद्रावर तरंगणाऱ्या एका हिमनगाबद्दल टायटॅनिकला वायरलेसवरून इशारा दिला होता. तज्ञांच्या मते हा इशारा किमान 6 वेळा देण्यात आला होता, परंतु ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा अत्यंत महत्त्वाचा इशारा दुर्लक्षित झाला. कदाचित त्यांच्यासाठी ही एक सामान्य गोष्ट असेल, पण ही टायटॅनिकच्या डुबण्याची दुसरी चूक होती, कारण टायटॅनिक हे आपल्या टाइमचे पहिले आलिशान जहाज होते आणि त्यात अनेक VIP उपस्थित होते. त्यामुळेच बराचसा स्टाफ फर्स्ट क्लासमधील प्रवाशांची सेवा करण्यात व्यस्त होता. जर हा इशारा गांभीर्याने घेतला असता तर पुढे संपूर्ण दृश्य वेगळे असते. चूक क्रमांक 3, जहाजाचा वेगही जास्त होता आणि त्यांच्याकडून एक अत्यंत महत्त्वाचा इशाराही सुटला होता. टायटॅनिक आता वेगाने आणि निर्भयपणे हिमनगाच्या दिशेने सरकत होता, पण टायटॅनिकला अजूनही अपघातापूर्वी वाचवता येऊ शकत होते, कारण जहाजाचे वॉचमॅन सतर्क होते आणि दुरून काही दिसल्यास कॅप्टनला कळवण्यासाठी तयार होते. पण त्यांच्याकडे दुरून पाहण्यासाठी एक गोष्ट नव्हती आणि ती गोष्ट होती दुर्बीण. होय, रक्षक सतर्क होते, पण दुर्बीण नसल्यामुळे त्यांना आईसबर्ग दुरून दिसू शकले नाही आणि हीच होती टायटॅनिकची तिसरी चूक.
आईसबर्गची बातमी कॅप्टन स्मिथला तेव्हा मिळाली जेव्हा जहाजाच्या पारेकऱ्यांनी त्यांना कळवले की जहाजाच्या अगदी समोर फुटबॉलच्या मैदाना एवढा एक हिमनग आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण तो हिमनग खूप जवळ आला होता. चौथी चूक, कारण अटलांटिक महासागरात अनेकदा हिमनगाचा सामना करावा लागतो आणि अशा प्रकारच्या हिमनगाला मोठी मोठी जहाजे सहज हाताळू शकतात. कदाचित कॅप्टन स्मिथ यांनीही असाच विचार केला असावा. ही बातमी मिळताच कॅप्टन स्मिथ यांनी जहाजाचे इंजिन थांबवण्याचा आणि टायटॅनिकची दिशा बदलण्याचा आदेश दिला. अर्थात कॅप्टन स्मिथ यांनी हिमनगाला टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण अंतर इतके कमी होते की काहीही करणे व्यर्थ होते. तो हिमनग आता टायटॅनिकच्या मध्यभागी धडकला होता, पण जहाज वाचण्याची अजूनही खूप आशा होती. अजून अशी आशा होती की कदाचित तो हिमनग जहाजाला नुकसान पोहोचवणार नाही किंवा धडक बसताच तो स्वतः तुटून जाईल. आणि कदाचित असंच झालं असतं जर चौथी चूक परिणामकारक ठरली नसती. तज्ञांचा असा विश्वास आहे की टायटॅनिकच्या भागावर लावलेले रेलिंग स्टीलचे नव्हते, तर कास्ट आयर्नचे होते. या रेलिंगचे काम लोखंडाचे मोठे तुकडे एकत्र ठेवणे होते, पण कास्ट आयर्न बाणापेक्षाही मऊ असते. म्हणून ज्या ठिकाणी तो गतिमान वस्तूला धडकला तिथले दरवाजे दबावामुळे उघडले आणि मग तीच गोष्ट घडली ज्याची कॅप्टन स्मिथला भीती होती. पाचवी चूक, टायटॅनिक फुटबॉलच्या मैदाना एवढ्या मोठ्या हिमनगाला धडकला होता आणि आता जहाजाच्या खालच्या भागात पाणी भरू लागले होते. या धोकादायक घटनेमुळे जहाजावरील सर्व कर्मचारी, प्रवासी आणि जहाजात उपस्थित असलेले टायटॅनिकचे मालक जोसेफ ब्रुक्स हे देखील सावध झाले होते. जरी टायटॅनिकमध्ये पाणी भरू लागले होते तरीही टायटॅनिक वाचण्याची शक्यता होती, कारण टायटॅनिकची रचना अशा प्रकारे केली होती की तिचे 3 मजले पाण्याने भरले तरी तो बुडणार नाही. पण दुर्दैवाने जहाजाचे 3 मजले ओलांडून पाणी 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. टायटॅनिक टप्प्याटप्प्याने महासागरात हळूहळू बुडत होते. पण यावेळी 5व्या चुकीचा परिणाम दिसून आला. होय, जहाजात एकूण 32 बोटींसाठी जागा होती, पण निष्काळजीपणामुळे फक्त 20 बोटी ठेवण्यात आल्या होत्या. 1500 प्रवासी होते आणि फक्त 20 बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. 6वी चूक, सर्वत्र गोंधळ उडाला होता आणि प्रत्येक जण उपलब्ध असलेल्या काही बोटींमध्ये चढू इच्छित होता. 12:45 पहिली आपत्कालीन बोट समुद्रात सोडण्यात आली, पण इथे आणखी एक 6वी घटना घडली. गोंधळामुळे बोटी पूर्णपणे न भरता समुद्रात सोडण्यात आल्या, ज्यात बहुतेक प्रथम वर्गातील प्रवाशांना प्राधान्य देण्यात आले होते. म्हणजे जे श्रीमंत होते त्यांना सुरुवातीला बोटींमध्ये बसवले गेले होते. बोटींमध्ये जर जास्त प्रवासी बसवले असते तर कमी जीवितहानी झाली असती. आता जहाज समुद्रात वेगाने बुडत होते. पहाटे 2:18 शॉर्ट सर्किटमुळे जहाजावरील सर्व दिवे बंद झाले होते आणि पुढच्या क्षणी जहाजाचे 2 तुकडे झाले. टायटॅनिकला समुद्रात पूर्णपणे बुडण्यासाठी 2 तास 40 मिनिटे लागली आणि अशा प्रकारे अटलांटिक महासागराच्या थंड पाण्यात बुडून 1500 ते 1600 लोकांचा मृत्यू झाला. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. त्यावेळी पाण्याचे तापमान -2°C होते. म्हणजे जर प्रवाशांनी या थंड पाण्यात उड्या मारल्या असत्या तरी जगण्याची शक्यता नव्हतीच, कारण इतक्या कमी तापमानात माणूस 30 मिनिटापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. असे म्हटले जाते की मरण पावलेल्यांची संख्या 1500 पेक्षाही खूप जास्त होती, कारण ज्यांची जहाजावरील अधिकाऱ्यांशी ओळख होती त्यापैकी बरेच जण तिकीट न घेता जहाजावर चढले होते. वाचलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक महिला आणि मुले होती. दुसरीकडे कॅप्टन स्मिथ यांनी आपला सर्व वेळ लोकांना वाचवण्यात लावला आणि बुडणाऱ्या जहाजातून उडी मारणारे ते शेवटचे व्यक्ती होते. मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.